पोलिसांसाठी जास्त प्रमाणात समस्या निर्माण होते. खरं तर पोलीस विभाग असेल, न्यायालय विभाग असेल, या सगळ्या नवीन प्रकारचा परिणाम पाहायला मिळेल. या संदर्भात पद्धतीने आलेत का किंवा या संदर्भात माहिती काही प्रश्न करण्यात आल्या होत्या का? अजिबात नाही. पोलिसांचं मागील 2 महिन्यापासून त्यांच्या कारणात वगैरे प्रशिक्षण देणं चालू आहे. परंतु निवडणुका असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, पालख्या असतील, त्यांच्याबरोबर त्या जबाबदाऱ्या पार पडून त्यांना शिकण्याची ही वेळ काढावा लागत होता. त्यामुळं अजूनसुद्धा बऱ्याच पोलिसांना आणि वकिलांना ही काळजी माहिती होती की नवीन पूर्ण करून तिथे यायला लागतं. वकिलांना सुद्धा पूर्ण स्पेशल देण्यात आलेलं नाही. हा कायदा आला तुम्ही तुमचं पुस्तक घ्या, तुमचं यूट्यूब बघा, गुगल बघा आणि अभ्यास चालू करा. तर पूर्ण पोहोचलेला वकील आणि पोलीस सुद्धा. एकदा मी सांगा आगामी काळात या कायद्याचा मोठा फटका बसू शकतो का किंवा त्या दुरुस्ती करण्याची गरज आहे? दुरुस्तीची गरज तर 100% आहे, आवश्यकता आहेतच. बऱ्याच जणांचे अजून विचार, त्यांचं मत काय आहे ते घेतलं जाणे आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे सामान्य जनतेकडून मतं घेतली जाणे आवश्यक आहे. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण देतो की ॲक्सिडेंटमध्ये व्यक्ती मेला तर त्या ड्रायव्हरला शिक्षा होणार आहे, ते करत काढलं जाणार आहे, ठेवलं जाणार आहे, ज्यावर अजूनसुद्धा समग्र आहे. म्हणजे विचार करा की ह्या कायद्यात जेव्हा स्वतः नागरिक रस्त्यावर उतरताय